नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत चांगली भरती आलेली आहे. 620 पदांसाठी भरती असणार आहे. नवीन टीसीएसच्या पॅटर्न नुसार जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्या अभ्यासात कोणती पुस्तकं असली पाहिजे, कोणती बुक लिस्ट असली पाहिजे आणि ही बुक लिस्ट वापरल्यानंतर आपल्याला फायदा होणार आहे का, आपल्याला सिलेक्शन मध्ये फायदा होणार आहे का, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. तत्पूर्वी सगळ्यात आधी आपण अभ्यासक्रम काय आहे ते बघूया. बघा, प्रत्येक पदासाठी वेगवेगळा अभ्यासक्रम आहे, परंतु प्रत्येक पदामध्ये काही गोष्टी कॉमन आहेत तर ते आपण पाहणार आहोत. मेनली उमेदवार दोन पदांसाठी खास तयारी करणार आहे, एक म्हणजे लिपिक आणि लेखालिपिक या पदासाठी. बघा, लिपिक टंकलेखन गटक आणि लेखालिपिक गटक तसेच इतरही जर आपण पाहिलं तर त्यांच्यामध्ये फक्त प्रश्नांचा फरक आहे, बाकी सगळं सेम आहे. बघा, मराठी हा विषय आहे, मराठीचे यांना 15 प्रश्न आहेत आणि काही पदांना 10 प्रश्न आहेत, एवढाच फरक आहे. पुढे इंग्रजीचे 15 प्रश्न आहेत या दोघी पदांना आणि काही पदांना 10 प्रश्न येतात. सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न येतील, पुढे काहींना 10 प्रश्न येतात. बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न आहेत त्यांना आणि काही पदांसाठी 10 प्रश्न येतात. संबंधित विषय म्हणजे लिपिक या पदासाठीच जे आहे तर ते प्रश्न विचारले जातील. याच्यासाठी सध्या मार्केटमध्ये कुठलेही पुस्तक नाही आहे आणि कोणतेही पुस्तक घेण्याचाही प्रयत्न करू नका. काही जास्त शक्यतो जोपर्यंत ते अभ्यासक्रम देत नाही ना तोपर्यंत आपण प्रिडिक्ट करणं मुश्किल होऊन जातं मित्रांनो. बघा, याचं पण लेखालिपिक संदर्भातले प्रश्न येतील, सेम पॅटर्न असणार आहे. म्हणजेच काय की आपल्याला काय कळतं मित्रांनो, 4 विषय आहेत की त्या 4 विषयांवर आपल्याला जे आहे तर तो प्रश्न इथं विचारले जाणार आहे. ओके, तुम्ही देखील सरसेवेची तयारी करत असाल आणि तुम्हाला ऑनलाईन बॅच पाहिजे असेल तर तुम्ही आपली ऑनलाईन बॅच जी आहे तर ती नक्की प्रिफर करू शकतात. त्याच्यात रेकॉर्डेड बॅच आहे, फक्त 999 रुपये प्राइस ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये सगळे विषय म्हणजे मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता सर्व विषय असतील. तसेच तुम्हाला वाटतं की मी टेस्ट सिरीज देखील सॉल्व्ह केली पाहिजे तर 100+ टेस्ट चा समावेश असणारी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करा की आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ऍप तुम्ही डाउनलोड केलं पाहिजे. बघा, सगळ्यात पहिला जो विषय ना मित्रांनो तर तो म्हणजे आहे मराठी हा विषय आहे. बघा, मराठी या विषयामध्ये जर प्रश्न जर आपण पाहिले ना तर मराठी विषयाचे प्रश्न खरंच सोपे येतात. काही जास्त फार अवघड असे प्रश्न विचारले जातच नाही आपल्याला. बघा, मराठीमध्ये 2 पद्धतीचे प्रश्न त्यांच्याकडून विचारले जातात. एक म्हणजे व्याकरण आणि दुसरं म्हणजे शब्दसंग्रह. हे 2 भाग असतात, या 2 भागांवर प्रश्न असतात. बघा, शब्दसंग्रहामध्ये त्यांच्याकडनं काय विचारलं जातं, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी विचारल्या जातात, वाक्प्रचार विचारले जातात. तर या सगळ्या गोष्टी इथं विचारल्या जातात. ऍक्च्युली आपल्याला यावेळी 15 ते फक्त 10च प्रश्न यांच्यावर बघायला मिळणार आहेत, फक्त मराठीवर. आणि याच्यामध्ये पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो 60 ते 8 प्रश्न तुमचे डायरेक्टली हे वोकॅबवर असतील, शब्दसंग्रहावर असतील. मग याच्यासाठी काही विशेष अशी तयारी करायची गरज नाही पडणार तुम्हाला. आता याच्यासाठी जर पुस्तक पाहिजे असेल तर सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे मोरा वाळंबे यांचं. यांचे 2 पुस्तक आहेत, म्हणजे ते पुस्तक एकाच याच्यात येतं. तर मोरा वाळंबेंचं तुम्ही पुस्तक वापरू शकता. एक व्याकरणाचं पुस्तक आहे, एक शब्दसंग्रहाचं पुस्तक आहे. तसेच बाळासाहेब शिंदे सरांचं पण पुस्तक आहे, ते पण तुम्ही वापरू शकता. बाळासाहेब शिंदे यांचं पण पुस्तक आहे, मराठीवर प्रश्न पुस्तक आहे, चांगलं पुस्तक आहे, ते देखील वापरू शकतात. किंवा मराठी व्याकरणासंदर्भात तुमच्याकडे अन्य काही लेखकांची पुस्तकं असतील तर कोणतीही वापरू शकतात, काही एवढं अवघड नसतं. आता याच्यामध्ये आणखी मराठीमध्ये जो उतारा विचारून टाकलं ना तर आपलं काम आणखी सोपं करून टाकतात ते, म्हणजे आणखी कमी प्रश्न जे व्याकरणावर असतात तर ते डिपेंड असतात. टीसीएस पॅटर्न मध्ये व्याकरण तर असतंच, पण ते एवढं काही जास्त व्याकरण विचारलं जात नाही. शक्यतो त्यांचा फोकस हा शब्दसंग्रहावर असतो, म्हणून तुम्ही जास्तीत जास्त शब्दसंग्रहाची प्रॅक्टिस जी आहे तर ती केली पाहिजे. टीसीएस चे मागचे पीवायक्यूचं पुस्तक असतं मिलांनो मार्केटमध्ये, त्याच्यामधून मराठीचे जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे, तेवढंच काम केलं पाहिजे. मराठी एकदम सोपं असणार आहे, त्याला काही विशेष अशी अभ्यासाची गरज पण तुम्हाला पडणार नाही. तर मराठीसाठी 2 पुस्तक आपण घेऊया. एक आहे मोरा वाळंबे यांचं आणि ज्यांच्याकडे बाळासाहेब शिंदे असेल तर ते दोन्ही वापरू शकतात. दोन्ही नका घेऊ बरं का मित्रांनो, नाहीतर काही उमेदवार दोन्ही घेण्याचा प्रयत्न करतील. एकच पुस्तक घ्या तुम्ही. पुढचा जो विषय आहे ना तर तो इंग्लिश हा विषय आहे. इंग्लिश मध्ये पण सेम आहे, एक असतं ग्रामर आणि एक असतं वोकॅब. वोकॅब साठी सगळ्यात बेस्ट पुस्तक जे ना ते आहे ब्लॅक बुक. म्हणजे जेवढी काही मराठीत पुस्तकं बनलेली आहे, जेवढे काही बाकीचे पुस्तकं बनतात ना तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात
जे वोकॅब घेतली जाते ना, तर ती ब्लॅक बुक मधूनच घेतली जाते. ही ब्लॅक बुक हिंदी आणि इंग्लिश मध्ये अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये बेस्ट मित्रांनो, याच्यामध्ये ना बेस्ट 200 वोकॅब येते. एकदम छान असते. खूप सारे प्रश्न याच्यातून रिपीट होतातच. टीसीएस साठी हे फार छान पुस्तक आहे. टीसीएस वोकॅब हेच तुम्ही वापरू शकतात. तसेच विशाल सवई म्हणून पीएसआय विशाल सवई आहेत. यांनी देखील मराठी वोकॅबवर एक 30 डे चॅलेंज काय 45 डे चॅलेंज 60 डे असं काहीतरी पुस्तक आहे त्यांचं. तर ते पुस्तक तुम्ही रेफर करू शकतात किंवा अन्य काही वोकॅबचं पुस्तक असेल ते पण रेफर करू शकतात. पण सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो की ते ब्लॅक बुक आहे. ब्लॅक बुक आहे, इंग्लिश मध्ये आहे. थोडा वाचताना वेळ लागेल, पण मित्रांनो याच्या बाहेर वोकॅबच जात नाही मित्रांनो. अत्यंत तुमचे 99% वोकॅबचे प्रश्न इथं सॉल्व्ह होऊन जातील. आता ग्रामरला पुस्तकांनो मित्रांनो, पुस्तकाचा प्रॉब्लेम काय मित्रांनो, इथं पुस्तकपेक्षा तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. तुम्ही ऑलरेडी जर कुठे क्लास केला असेल ना मित्रांनो, कारण की बऱ्यापैकी लोक मराठी ग्रामरसाठी क्लास लावतात, तुमच्या क्लास नोट्स असतील ना, तर त्या तुम्ही नक्की रेफर केल्या पाहिजे. त्या तुम्ही रेफर करा किंवा मार्केटमधून कोणतंही जे आहे तर ते इंग्लिश ग्रामरचं पुस्तक घेऊ शकतात. सचिन जाधवर सरांचं एक नवीन पुस्तक आलेलं आहे, थोडं रंगीत याच्यात आहे. बाकी बाळासाहेब शिंदे यांचं पण पुस्तक आहे इंग्लिश मधलं. अन्य प्रकाशकांची पण पुस्तक आहेत, तर ते पण तुम्ही वापरू शकता. कुठलीही पुस्तक वापरा. जनरली मी सांगतो की ज्या तुमच्या क्लास नोट्स असतात तर त्यांना तुम्ही रेफर करण्याचा प्रयत्न करा. वोकॅबसाठी ब्लॅक बुक हे सगळ्यात बेस्ट आहे, ते माध्यम आहे, तेच तुम्ही वापरायला पाहिजे. पुढचं सामान्य ज्ञानमध्ये लक्षात घ्या, वेगवेगळे विषय असतात. वेगवेगळे ज्याला म्हणतो आपण स्टॅटिक विषय आणि एक असतात चालू घडामोडी. आता हे चालू घडामोडी शक्यतो लास्ट 6 महिन्यांचा चालू घडामोडी केलं पाहिजे किंवा प्रत्येकाला प्रत्येकाच्या शिफ्टनुसार वेगवेगळ्या चालू घडामोडी येत असतात. बेस्ट पार्ट तुम्ही 2025 पासूनचे चालू घडामोडी हे मंथ वाईज जे आहे तर ते केल्या पाहिजेत. तुमच्या माहितीसाठी आपल्या चॅनलवर पण आपण डेली करंट अफेअर्स घेत असतो. बापू सर डेली करंट अफेअर्स घेत असतात, तर ती सिरीज तुम्ही नक्की बघितली पाहिजे. त्याच्या माध्यमातून तुम्हाला नक्की फायदा होईल. इन्फिनिटी डेली करंट अफेअर सिरीज ही तुम्ही रेफर करू शकतात. याच्या माध्यमातून तुमचा खूप सारा फायदा जो आहे तर तो होणार आहे. किंवा मार्केटमध्ये वेगवेगळी पुस्तकं आहेत, जसं की सिम्प्लिफाईड आहे, परिक्रमा आहे, अभिनव आहे, अशी वेगवेगळी पुस्तकं आहेत मित्रांनो. त्यांच्यापैकी कोणतंही पुस्तक तुम्ही एक रेफर करू शकतात, पण 2025 पासूनचं ते रेफर करायचं. पुन्हा स्टॅटिक विषयासाठी सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे लुसेंट जीके. प्रॉब्लेम असा आहे, हे एकतर हिंदीमध्ये आहे आणि हे इंग्लिशमध्ये आहे, दोनच भाषेत आहे. ज्यांना इंग्लिश प्रिफरेबल असेल तर त्यांनी नक्कीच लुसेंट जीकेच वापरावं. लुसेंट जीके मधून तुमचे सगळे प्रश्न कव्हर होतात. किंवा हे जर नसेल तर तात्याचा ठोकळा तुम्ही वाचा, एवढं वाचा. तुम्हाला नक्की जो आहे तर तो फायदा जो आहे तर तो होणार आहे इथं मित्रांनो. सामान्य ज्ञानासाठी लक्षात घ्या, जे स्टॅटिक विषय त्याच्यासाठी लुसेंट जीके वापरू शकतात किंवा तात्याचा ठोकळा पुस्तक वापरू शकतात. चालू घडामोडीसाठी इन्फिनिटी अकॅडमीची आपली डेली करंट अफेअर सिरीज असते, ते तुम्ही इथं बघू शकतात. तसेच सिम्प्लिफाईड, परिक्रमा, अभिनव यांच्यापैकी कोणतंही एक मासिक जे आहे तर ते तुम्हाला इथं वापरायचं आहे, ते लक्षात ठेवा तुम्ही. पुढे आहे संबंधित विषय. आता याच्यावर काही ठिकाणी 40 प्रश्न आणि काही पदांना 60 प्रश्न येणार आहेत. याच्यासाठी नेमकं काय वाचावं, याच्यासाठी अजून कोणताही सोर्सेस नाही. ज्यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेकडून काही सोर्सेस मेन्शन होतील की हे आम्ही विचारणार आहोत, तर त्याची सिरीज आपण नक्कीच आपल्या प्लॅटफॉर्मवर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ती पण तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने भेटून जाईल. जोपर्यंत याचा काही क्लॅरिफिकेशन येत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही. पण त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते प्रश्न थोडेसे लॉजिकल राहतील, त्यांच्यासाठी काही विशेष अशा अभ्यासाची तुम्हाला गरज पडणार नाही. तर असे जे लॉजिकल प्रश्न असतील तर ते तुमचे कव्हर व्हावे आणि भविष्यात त्यांच्याकडनं काही प्रसिद्धी पत्रकामध्ये अभ्यासक्रम आला तो पण आपण आपल्या या चॅनलवर तुमच्यासाठी कव्हर करून घेणार आहोत. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला जे आहे तर ते जरूर सबस्क्राईब करून ठेवलं पाहिजे. आणि तुम्ही देखील या सरळ सेवा महानगरपालिका भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपला हा कोर्स असणार आहे. तसेच आपली टेस्ट सिरीज देखील आहे, ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.